नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. घरातलं ब्रेड आणि अंड, पण एक अशी डिश की एकदम हटके बनणार आहे. चला तर थेट मग रेसिपीकडे वळूया. तर या रेसिपीसाठी आपल्याला 4 ब्रेड घ्यायचे आहेत. माझा घरातलाच ब्रेड उरलेला, त्याच्यातलेच मी हे 4 ब्रेड घेतलेले आहेत. आता या ज्या ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत ना, त्या आपल्याला सगळ्या कापून घ्यायच्या आहेत. ब्रेडच्या अशा प्रकारे कडा कापून घेतल्यामुळे काय होणार आहे, आपण जी डिश बनवणार आहे ना, त्याला एकदम छान असा रंग येणार आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉटेड वगैरे येणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. तर या ब्रेडच्या कडा आपण चारही बाजूने व्यवस्थित अशा कापून घेऊया. आता या ठिकाणी चारही बाजूने आपल्या ब्रेडच्या कडा कापून झाल्यानंतर आपल्याला या ब्रेडचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर आपण त्याचे छोटे छोटे पीसेससुद्धा करून घेऊया. ज्या डिशेस आपल्याला हॉटेलमध्ये महागड्या प्राइजेसमध्ये भेटतात, ती आज रेसिपी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. त्याचं मी लवकरच नाव तुम्हाला येथे सांगणार आहे. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या ब्रेडच्या स्लायसेस आता कापून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत आणि हेच पीसेस आपल्याला ताटभर संपूर्णपणे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी या रेसिपीसाठी आपण 2 अंड्यांचा उपयोग करणार आहोत. तर आपण ती 2 अंडीसुद्धा एका बाउलमध्ये फोडून घेऊया. तर या ठिकाणी अंडी फोडून झालेली आहेत. आता ही अंडी आपल्याला या ब्रेडवर घालून घ्यायची आहेत. तर ती अंडी आपण या ब्रेडवर घालून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. आता आपण जे ब्रेड आणि अंड एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं ते आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि शिल्लक राहिलेलं अंडसुद्धा यामध्ये म्हणजेच मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच मिक्सरमध्ये आपल्याला 2 चमचे एवढी कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे. आणि तसेच 2 चमचे एवढी गोडीसाठी साखर घालून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच 1 कप एवढं आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली मिक्सरमध्ये मस्तपैकी स्मूथ अशी पेस्ट याची तयार झालेली आहे. आता हे करायच्या अगोदर आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. मी कढईमध्ये एक स्टँड घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून घेऊया. तर मी अजूनपर्यंत तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण या ठिकाणी पुडिंग बनवणार आहोत. जी रेस्टॉरंटमध्ये स्वीट डिश महागड्या रुपयामध्ये भेटते, ती आपण या ठिकाणी घरच्या घरी तयार करणार आहोत. ते पण अगदी उरलेल्या साहित्यामध्ये. आता या ठिकाणी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 चमचे एवढी साखर घालून घेतलेली आहे. तसंच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. आता ही आपल्याला साखर आहे ना, ती कॅरमलाइज करायची आहे. म्हणजेच काय, चॉकलेटी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या पॅनमध्ये व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे की नाही? सोपी आणि पटकन होणारी डिश. तसंच फक्त आपल्याला जे सगळे साहित्य आहे ते घरच्या घरीच उपलब्ध आहे. फक्त जी कस्टर्ड पावडर आहे ना, ती आपल्या साध्या किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही आपल्याला उपलब्ध होते. कस्टर्ड पावडर हे एकच इन्ग्रेडियंट आपल्याला बाहेरून आणायचं आहे. बाकी सगळं आपल्या घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे तयार केलेलं आहे. आता एक 5 ते 7 मिनिटानंतर आपल्या या साखरेला छान असं मेल्टिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला हे पटकन मेल्ट होत नाही आणि जरा थोड्या वेळाने जेव्हा त्याला जास्त हीट लागली ना, की थोडी थोडी ती ब्राऊन व्हायला सुरुवात होते. तसेच हे जे आपल्याला जे खडीसाखराचे स्पॉट दिसतात ना, ते सुद्धा चमच्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मेल्ट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पटकन समजत नाही, पण एकदा 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर ही साखर बरोबर ब्राऊन व्हायला सुरुवात होते. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल की आपली साखरेचा रंग बदललेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. थोडा हलका रंग ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिटं हे कंटिन्युअस असंच हलवल्यानंतर आपली साखर ही कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ही कॅरमलाइज झालेली साखर आहे ना, ती आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर ती आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. काचेच्या किंवा स्टीलच्या बाउलमध्ये काढले तरी चालणार आहे, पण मी या ठिकाणी काचेच्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आपली डिशसुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यामुळे मी येथे काचेच्या बाउलचा उपयोग केलेला आहे. तर सर्व कॅरमलाइज केलेली साखर ह्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण जे बॅटर करून घेतलेलं मिक्सरमध्ये ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे बॅटर घालून घेतल्यानंतर आपल्याला यावर फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे किंवा स्टीलची डिश ठेवली तरी चालणार आहे. फॉईल पेपर आणि डिश ठेवायचं कारण असं की वाफेचं पाणी त्यावर पडू नये यासाठी आपण यावर फॉईल पेपर लावलेलं आहे. आता आपण जे पाणी ठेवलेलं त्याला छान उकळ आलेलं आहे. आता आपण जे करून घेतलेलं पुडिंग आहे ते यावर ठेवून घ्यायचं आहे. तर ते बॅटर आपण ह्यामध्ये ठेवून घेऊया
आणि एक 20 ते 25 मिनटं याला आपल्याला छान अशी स्टीम द्यायची आहे. यावर झाकण ठेवून घेऊया आणि 20 ते 25 मिनटं वाट बघून घेऊया. तर या ठिकाणी 25 मिनटं झालेली आहेत. तर आपण आपलं बॅटर बघून घेऊया व्यवस्थित झालंय की नाही ते. तर त्यासाठी मी एक टूथपिक घेते आहे आणि त्यामध्ये आतमध्ये रोवून बघते, म्हणजे टूथपिक ही क्लिअर निघाली आहे, म्हणजे आपलं बॅटर म्हणजेच आपलं पुडिंग येथे तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी सुरीच्या साहाय्याने सगळ्या मोकळ्या कडा करून घेऊया आपण, म्हणजे आपलं पुडिंग व्यवस्थित असं निघालं जाईल. पुडिंगच्या खाली डिश घेऊया आणि आपलं पुडिंग हे व्यवस्थित प्लेटवर काढून घेऊया. वाव, दिसायला तर खूप छान दिसतंय. आता या ठिकाणी आपलं पुडिंग व्यवस्थित असं निघालं गेलेलं आहे. किती छान रेसिपी आहे की नाही. घरच्या घरी आपण स्वीट डिश अगदी रेस्टॉरंटमध्ये महागडी जी भेटते ती घरच्या घरी तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी उरलेल्या ब्रेडपासून आणि अंड्यांपासून ही स्वीट डिश नक्कीच तयार करून बघा. टेस्टला तर खरंच खूपच छान आणि यम्मी अशी ही डिश लागते. तर तुम्हाला मी याच्यातला एक पीस कट करून दाखवते की आपलं पुडिंग व्यवस्थित झालंय की नाही आतमध्ये पर्यंत. तर या ठिकाणी आपला पीस कट करून झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला पीस हा एकदम व्यवस्थित असा आतमधून शिजला गेला आहे आणि टेक्स्चरवरून तर एकदम यम्मी आणि छान असा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही स्वीट डिश नक्कीच तयार करून बघा. खरंच खूपच छान हे पुडिंग तयार होतं. तसेच आपण जे शिल्लक ठेवलेले ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत ना, त्याच्या कडा काढल्यानंतर ज्या शिल्लक राहतात त्यापासून आपण ब्रेड क्रम्ससुद्धा या ठिकाणी बनवू शकतो. फक्त आपल्याला तव्यावर ते थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे. तर येथे आपले मस्तपैकी ब्रेड क्रम्स तयार होणार आहेत. जर आपण घरी काही कटलेट किंवा नगेट्स अशी डिश बनवणार असेल तर त्यासाठी आपल्याला या ब्रेड क्रम्सचा उपयोग होणार आहे. म्हणजे आपण उरलेल्या ब्रेडचा आपण थोडा पण येथे वेस्टेज केलेला नाही आहे, त्याचा पुरेपूर आपण फायदा करून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.